आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। गेल्या 12 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे। गेल्या 12 वर्षामध्ये अनेक वेळेला सरकारने जनतेलाच आव्हान केलं की तुमचं तुम्ही बघा। आता इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचं कारण देऊन जनतेच्या वरती पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, इंधन दरवाढ अशा सगळ्या गोष्टी वाढवलेल्या आहेत। तेलाचा घरात जेवणामध्ये वापर कमी करा असं सुद्धा मोदींनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्याच मोदींना प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। पहिला प्रश्न, इराण कडून तेल घेण्याचं आपण बंद का केलं? अमेरिकेच्या दबावाला बळी पडून तुम्ही देशाचं नुकसान का करत आहात? अमेरिकेनं सांगितलेलं आहे की रशियाकडनं पेट्रोल घ्यायचं नाही, त्याला तुम्ही मान्यता का दिलीत? कारण हा देश भारत मातेचा देश, या जनतेचा देश आहे, 140 कोटीचा आहे। आणि असं असून सुद्धा नरेंद्र मोदी अदानीला वाचवण्यासाठी अमेरिकेच्या ट्रम्प पुढे लोटांगण घेत आहेत आणि म्हणूनच ही दरवाढ झालेली आहे। ही दरवाढ इराण आणि अमेरिका या युद्धातून झालेली नसून आमचा कमकोटपणा हा देशाला महागात पडलेला आहे। अजूनही वेळ गेलेली नाही। येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये महागाईचा उच्चांक वाढणार आहे। गोड्या तेलाचे भाव 1400 रुपयावरून 2500 रुपये गेलेले आहेत। तेल फोडणीला टाकायचं की उकडलेल्या भाज्या खायचं? मला वाटतं नरेंद्र मोदी त्याही वेळेला सांगतील उकडलेल्या भाज्या शरीराला चांगल्या आहेत म्हणून। आम्हाला आदेश दिला परदेशी जाऊ नका आणि स्वतः मात्र 5 देशांचा दौरा केला। इटलीमध्ये त्या प्राईम मिनिस्टर बरोबर मेलोडी म्हणून एक चॉकलेट दिलं। आम्हाला मात्र इथं साधं बिस्किट नाहीये आणि इटलीमध्ये जाऊन मेलोडी बरोबरचे फोटो प्रसिद्ध करण्यामध्ये ज्या राजाला, ज्या पंतप्रधानांना लाज वाटत नाही त्यांच्यासाठी ही जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय इथून पुढच्या काळात राहणार नाही। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।